परीक्षांसाठी, स्कॉलरशिपसाठी अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न हे पझल्स आणि माइंड गेम करणारे असतात. कारण हे प्रश्न हे क्रिटिकल थिंकिंग अँड मॅजिक थिंकिंग याच्यामध्ये आपल्याला जे काही नंबर दिले त्या नंबरमध्ये या ठिकाणी हा ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलच्या 3 कोण दिले ते कोणाला नंबर वगैरे दिले. बघा याच्यामध्ये 4, 3, 5 याच्यामध्ये 144 अंक आहेत. त्याच्यानंतर 7, 1 आणि 5 याच्यामध्ये 169 अंक आहेत. त्याच्यानंतर 5, 4 आणि 6 याच्यामध्ये कोणता अंक असेल सर्वात महत्त्वाचं हे आपल्याला काय करायचं आहे, प्लेस डाऊन करायचं सगळ्यात महत्त्वाचं. आता बघा याच्यामध्ये 144 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तो 12चा वर्ग आहे. म्हणजे इथं 12चा वर्ग असल्यानंतर हा 12 आहे, हा 13 आहे, हा 14 असं तर होऊ शकतं. ते सर्वात महत्त्वाचं बघा याच्यामध्ये हे नंबर दिले, हे नंबर तुम्ही काउंट करू शकता. बघा इथं 4 आणि हे 5, 9, 9, 3, 12 म्हणजे 12चा वर्ग किती, 144 हा आहे बरोबर. त्याच्यानंतर बघा हे 5, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13चा वर्ग 169. तसंच सेम बघा याच्यामध्ये 6 आणि 4 म्हणजे 10, 10 आणि 5 15 म्हणजे 15चा वर्ग किती, 225. या ठिकाणी आपल्याला काय येणार, 225 सर्वात महत्त्वाचं. बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 225, 196, 256 आणि 235 याच्यामधला जो काय आहे तो हा आन्सरचा ऑप्शन आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं डोकं लावलं तर तुम्ही हे गणित सोडू शकता किंवा परीक्षामध्ये आपल्याला स्कॉलरशिपमध्ये या ठिकाणी आपलं ते येऊ शकतं. सर्वात मध्ये त्याला पझल्स आणि प्रॉब्लेम्स असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं 144 दिलं आहे, याचं 169 दिलं आहे आणि इथं जे काय येणार आहे 225 आहे. मग ते कसं आलं ते पाहून घ्या तुम्ही. हे 4 आणि हे 5, 9, 9, 3, 12, 12चा वर्ग 144. त्याच्यानंतर 7 आणि 5 12 आणि 13, 13चा वर्ग 169. इथं 6, 6, 4 10, 10 आणि 5 15, 15चा जो काय वर्ग आहे 225 आहे. त्याच्यामधला जो काय आहे तो पर्याय तो पहिला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करू विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.